आज पहिल्यांदा बळ आल्यासारखं वाटलं मला. खूप छान वाटलं. आणि आता मी कशालाच घाबरत नाही शार्दूल. तुला तर अजिबात नाही. तुला प्रेम काय असतं हे कधी कळलंच नाही. पण प्रेमाची खरी ताकद काय ना हे तुला लवकरच कळेल. बनी काय रे काय झालं बाळा? अरे बाळा काय झालं? मला आईने बोलायचं. आई कुठे? अगं पण वसू कुठे आहे? अहो असेल इथेच किचन मध्ये. ठीक आहे बघतो मी. काय झालं बाळा? वाईट स्वप्न पडलं का? घाबरू नकोस आम्ही आहोत ना. घाबरायचं नाही. आजी आजोबा आहेत, आई असेल. हा अगं वसू घरात नाही वाटतं. हो इतक्या रात्रीची कुठे गेली? आई मला सोडून गेली. आई नाही रे बाळा तुला सोडून कशी जाईल आई कुठे? अहो तुम्ही आधी फोन लावा बघू. हो लावतो मी. आई मला सोडून का गेली? अशी कशी सोडून जाईल? वसू आणि वसू अगं कुठे गेली होतीस तू? मी आई आई तू मला का सोडून गेली होती? सांग ना. मी तुला सोडून कुठेच नाही गेले. बस थोड्या वेळासाठीच गेले होते. पण का गेलीच नाही जायचं थोड्या वेळासाठी पण. एकतर बाबा बोलत नाही त्यात पण तू सोडून गेली तर मी एकटा बनणार ना. बाळा शांत हो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव. कधीच एकटा नाही पडणार. मी तुला सोडून कधीच कुठेच नाही जाणार. आणि आणि आता तर बाबा पण नाही जाणार. आपण लवकरच आपल्या घरी परत जाऊयात. काळजी नको करूस. ठीक आहे ना? ठीक आहे. अरे काय सगळे एवढे गप्प का? हा अरे बोला काहीतरी. बाकी जयश्री अखिलला पहिल्यांदा एवढा तापलेला बघितला मी. अरे नका रे असे शांत बसू. अरे बोला रे. हे बघा या वयात कानावर काहीतरी शब्द पडू द्या, आवाज ऐकायला येऊ द्या, नाहीतर माझा कान निकामी होईल. आता कसं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ते काल रात्री करता आय एम सॉरी. आकाश आता नको तो विषय. ब्रेकफास्ट करून घे. आय एम सॉरी अखिल. काल चुकलं मस्त. तुझं बरोबर होतं. जग फसवतं मला. म्हणूनच वसुंधरांचा सगळा राग मी तुझ्यावर काढला. सॉरी. अरे तसं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तू नव्हतास ना तेव्हा मी काही डिसिजन्स घेतले आणि ते आई नू तुझी काही चूक नाहीये.
ऍक्च्युली एवढी मोठी गोष्टच नव्हती. मी चुकाच इश्यू केला त्याचा. रिअली सॉरी. दादा अरे माझं पण चुकलंच ना. मी असं नव्हतं बोलायला पाहिजे तुला. आय एम सॉरी दादा. आणि मला माहिती आहे तू कशातून जातोयस. दादा एक लक्षात घे, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. मला माहिती होतं काय? तुमच्यातला रुसवा फुगवा फार काळ टिकणारा नाही. चला भांडण मिटलं एकदाच. दोघे एकमेकांना सॉरी म्हणाले. हा चल चला खाऊन घ्या. माझं झालंय खाऊन. दादा तू खाऊन घे. तुझं झाल्यावरती आपण निघूया. ओके. अखिल काय होतं ते? काय? अच्छा ते आय एम हॅपी की दादाला रिअलाइज झालं. स्वतःहून सॉरी म्हणाला तो. अक्षय तू बावळट आहेस का? तू सॉरी म्हणाला आणि झालं. नाही म्हणजे तू सॉरी म्हणेल आणि परत परत तसाच वागत राह. चालेल का तुला? हो अगं दादा असं का करेल? हो नाव आय गेट इट. तुला आयुष्यभर त्याचा चमचाच बनून राहायचंय. करेक्ट आहे. तनू कम ऑन यार. नो यू कम ऑन. अखिल तू माझं ऐकून घ्या. आपलं जे ठरलंय तुला तेच करायचं. नाहीतर मी इथे राहणार नाही. अगं इतकं सगळं झालं, आकाशराव येऊन गेले, तू आम्हाला उठवलं का नाहीस? वसुबाळा म्हणजे त्या प्रेमाची कबुली वगैरे सगळं नशेतच होतं ना. वसू फक्त ह्याच्या जोरावर बनीला कुठलंही आश्वासन देऊ नकोस हं. अगं नशेत बोलले ना ते. त्यांच्या मनात खरंच असं काही नसेल तर. नाही या गाई, माहित नाही का आपण काल आकाशावांशी बोलल्यापासून आहे ना मला खरंच खूप शांत वाटतंय. असा विश्वास वाढत चाललाय. मला वाटतंय की ते परत येतील. आय एम रेडी. बनी काय करतोयस तू? तू तर बोलली होतीस ना आपल्याला जायचंय म्हणून मी बॅग भरली. चल निघे ना आता. नाही बाळा, आता लगेच नाही जायचंय आपल्याला. आता का नाही बोलतेस? तू काल तर हो म्हणाली होतीस. बनी बाळा, बाबा येणार आहे आपल्याला घ्यायला. कधी येणार आहे? लवकरच येईल. तू नेहमी असंच बोलतेस पण बाबा तर येतच नाही. मला माहिती आहे तुला बाबाकडे परत जायचंच नाही कारण की तुमचं भांडण झाले म्हणून ना. नाही बनी, इकडे ये तू. इकडे इथे बस. बनी तुला माहितीये आपली प्रेमाची माणसं असतात ना त्यांच्यापासून आपण थोडे दिवस लांब राहायचं असतं. पण का? कारण लांब राहिल्यावर प्रेम वाढतं. आता मला सांग, तू इकडे आलास तर बाबांना मिस करतोयस ना? मी खूप मिस करतोय. मग तेच घरी असल्यावर मिस केलं असतं? नाही कारण की तो तर माझ्यासोबतच असायचा. अच्छा मला आता समजलं. म्हणजे मी आता करतोय तसंच बाबा पण मला मिस करत असणार. मग आता थोडे दिवस बाबाने आपल्याला मिस करू देत ना. मग नंतर तो येणारच आहे आपल्याला घ्यायला. वाट बघशील ना? ओके. गुड बॉय. जा जाऊन बॅग ठेवून ये. ओके. दादा तुला आज 3 इव्हेंटच्या बजेटवर काम करायचंय. खन्ना पॅव्हेलियन हॉटेलचा इव्हेंट आणि फूड फेस्ट. राईट डन. ओके
अखिल आणि आज तू इंटर्नची मीटिंग बोलून घे आणि त्यांना फूड फेस्टची ब्रीफिंग देऊन टाक. इनफॅक्ट मला वाटतं की आपल्याला अजून थोडे व्हॉलंटियर्स मागवावे लागतील या फेस्ट करता. अखिल ते पण तू अरेंज करशील? काय जमेल ना? दादा तुला राग येणार नसेल तर एक सांगू? बोल ना. अरे बोल रे बिंदास. मला वेगळं काम करायचंय. म्हणजे इंटर्न्स बरोबर काम नाही करायचं आहे का? म्हणजे नाही, कुठल्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचं? तसं नाही. अरे पण तू इंटर्न्सना खूप चांगलं हँडल करतोस. तसं नाही. मला वेगळे प्रोजेक्ट्स करायचे आहेत. असे प्रोजेक्ट्स जे मी स्वतः लीड करेन. पण असे अचानक काय झालं? अचानक नाही दादा. बस ना आता. तर ग्रॅज्युएट झाल्यापासून मी तुझ्या हाताखालीच काम करतोय. नाव आय थिंक आय एम रेडी. अजून तुझा राग गेला नाही आहे ना म्हणून हे सगळं बोलतोयस ना? अखिल मी सॉरी बोललो तुला. हवं तर मी परत एकदा सॉरी बोलतो. आय एम रिअली सॉरी. नाही 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 दादा, त्यामुळे नाही. अखिल अरे आपलं आता सगळं व्यवस्थित चालू आहे. तू हे मधूनच काय नवीन सुरू केलंस? पण का नाही? आय मीन प्रॉब्लेम काय? तुम्हाला असं वाटतं का की मी इंडिपेंडेंटली प्रोजेक्ट लीड करू शकत नाही? भास्कर दादा तुझं ठीक आहे रे. तू एकटा अकाउंट्स बघतोस, बजेट हँडल करतोस. माझं काय? इट इज लाईक मी आकाश दादाच्या हाताखालीच काम करतोय. अखिल तुला फक्त अजून शिकता यावं, थोडा अनुभव मिळावा असंच आम्हाला वाटतं. हो ना, मग आता झालं ना शिकून. आता अजून किती शिकू? काय आयुष्यावर शिकतच राहू का मी? हॅलो एव्हरीवन. अरे वा, सगळी भावंडे एकत्र. काय चर्चा करत आहे? सध्या वाद चालू आहेत. वाद? काय झालं भास्कर दादा? कशावर? काही नाही. अखिल आपण या विषयावर घरी आरामात बोलूया. का? अरे घरी जाऊन का? दादा आता बोलतो ना, आपण बोलूया ना. आता लकी पण आलाय, त्याचंही मत घेऊया. अँड आय एम शुअर तो मला सपोर्ट करेल. अखिल इट्स ओके. मला वाटतंय आकाश सरांना माझ्यासमोर काही इम्पॉर्टंट डिस्कस करायचं नाही आहे. ठीक आहे, मी नंतर येतो. असं काही नाही. अहो नाही सर, मी जेन्युअनली बोलतोय. इट्स ओके. मला माहिती आहे की तुमचा विश्वास नाही आहे माझ्यावर, बट आता मी ब्लेम तरी कोणाला करणार? मीच एवढी मोठी माती खाल्ली आहे. सो ठीक आहे, मी नंतर नाही लकी, तसं नाही आहे. हे बघ, आकाशला पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या ठेवता येतात. तू असं काही वाटून घेऊ नकोस. थांबतो दादा. पण थँक्यू आकाश सर. आकाश सर, मला माहिती आहे की आपल्या मैत्रीमध्ये मी तुम्हाला डिसअपॉइंट केलं आहे, पण कामाच्या बाबतीत मी सुद्धा तितकाच प्रोफेशनल आहे आणि हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. ओके बरं ठीक आहे. आता मला कळेल का तुम्ही काय डिस्कस करत होता? अरे काही नाही. अखिलचं असं म्हणणं आहे की त्याला आकाशच्या हाताखाली काम नाही करायचंय. त्याला स्वतःचे वेगळे स्वतंत्र प्रोजेक्ट हँडल करायचे. हो, बट देन दॅट इज द बेस्ट थिंग फॉर यू. नाही, असं नाही वाटत मला. मला वाटतं की अखिलने अजून थोडा अनुभव घ्यावा. अरे पण का? मी म्हणतोय ना, आय एम रेडी. चान्स दे ना मला. अखिल हे बघ, मला तुझ्या हुशारीवर, तुझ्या क्षमतेवर अजिबात डाऊट नाही. तुझ्या बोलण्यावरून तरी मला असंच वाटतंय. अखिल एक मिनटं प्लीज. तुम्ही सगळे भांडू नका प्लीज. आपण छान डिस्कस करू, काहीतरी मार्ग काढू. आणि आकाश सर, मला वाटतं अखिलच्या बोलण्यात पॉईंट आहे. तुम्ही
पण ही वेळ बरोबर नाही. ऑलरेडी एवढं मोठं कर्ज गेलंय, त्या लेवलचं काम आपल्याला प्रोड्यूस करून द्यावं लागेल आणि ते आपण सगळे एकत्र नसू तर कसं शक्य आहे? तर मला वाटतंय ते आत्ताच शक्य आहे आणि हीच करेक्ट वेळ आहे. हे बघा, मला असं वाटतंय की आत्ता जर आपण सगळे मिळून एका प्रोजेक्टवर काम करत असलो ना, तर डेफिनेटली ते प्रोजेक्ट सक्सेसफुलच होणार आहे की नाही? पण आपल्यातल्या प्रत्येकाने जर इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टवर काम केलं तर ते सगळे प्रोजेक्ट्स सक्सेसफुल तर होतीलच, पण त्याचबरोबर कंपनीचा सुद्धा किती फायदा होईल. जवळजवळ 4 पट फायदा होईल सर. फायदा झाला म्हणजे कंपनीने पैसे कमवले, कंपनीचं नाव झालं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपली आणि आपल्या कंपनीची ग्रोथ होईल. एक्झॅक्टली. आकाश सर, बघा, मला माहिती आहे की तुम्ही काळजी करता अखिलच्या बाबतीत तुम्ही प्रोटेक्टिव्ह आहात. आय कॅन अंडरस्टँड, दॅट इज ओके. पण अहो, कामाच्या बाबतीत अखिल वाघ आहे हेही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि पुढे जर काही अडलं ना तर आपण सगळे आहोतच की त्याला गाईड करायला. काय आकाश, मला सुद्धा वाटतं की अखिलला एक चान्स द्यायला हरकत नाही. तो एवढं म्हणतोय तर कदाचित तो करेल सुद्धा. दादा 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 कमॉन ना दादा, प्लीज ना, मला एक चान्स देऊन बघ दादा. मला 3 प्रोजेक्ट्स दे, मी तुला डिसअपॉइंट नाही करणार, खरंच, प्लीज दादा, प्लीज ना. दादा, ओके, हो दे तुझ्या मनासारखं. ये हुई ना बात. ग्रेट, क्या बात है अखिल. दादा थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. बरं मग ठरलं ना, मग खन्ना, फूड फेस्ट आणि पॅव्हिलियन हॉटेल हे 3 प्रोजेक्ट्स मी हँडल करणार. हां, डन. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्यू. बरं, तुम्ही पुढचं डिस्कशन करा, मी थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. येतो. अरे, आत्ताच तर आलायस, लगेच कुठे निघालास? भास्कर दादा, मी परत येणार आहे. आत्ता फक्त एक महत्वाचं काम आठवलं, तेवढं करून येतो. हां सर, येतो. I'll see you. गुड न्यूज आहे मॅडम, आपलं काम सक्सेसफुल झालंय. ठाकूरांच्या कंपनीत फूट पाडली आहे मी. आणि हो, तुमच्या जावयाने अखिलने 3 नवीन इंडिपेंडंट प्रोजेक्ट मिळवलेत. ऑसम, इट्स अ ग्रेट न्यूज लाकी. पण मला वाटलं होतं तो आकाश चांगलाच गोंधळ घालेल, विरोध करेल. केला ना, पोटभर विरोध केला त्यांनी. पण मग काय, त्यानंतर माझी एंट्री झाली आणि मी त्याला अगदी सहज कन्व्हिन्स केलं की कसं हेच आपल्या कंपनीसाठी योग्य आहे. ते माझ्या शब्दाबाहेर आहे का आकाश ठाकूर? आता असंच अखिलला वर 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 न्यायचं आणि आकाश ठाकूरला खाली आपटायचं. देअर यू आर लकी अँड आय एम शुअर तू ते चांगलंच करशील. मीनवाईल मी त्या वसुंधराचा ना कायमचा बंदोबस्त करते. इनफॅक्ट त्यासाठी मी ठाकूरांच्या घरी सुद्धा आली आहे. आता तू बघच लकी, ही घरातली सगळी माणसं तिचं नाव कायमचं विसरतील. ऑल द बेस्ट. थँक यू अँड गुड लक टू यू टू. चल बाय.